चला बाबा क्लासचा टायमिंग झाला आता जावं लागणार चालूच ना. ऊन बी लय वाढलं या. उन्हाचं पाणी बी लय प्यायला लागतं या. मम्मीने दिली बॉटल पाण्याची भरून मला. चला शाळेत ना आले की घरी शाळेत कुठे डोकं खाते या गुरुजी. आणि इकडे आलं की ती मॅडम खाती डोकं लय मॅडम डोकं खाते माझे बाबा. चला बाबा नाहीतर मारल पुन्हा. मंदिर आलं बाबा बाप्पाच्या पाया पडावं. बाप्पा मला चांगली बुद्धी दे बाबा बुद्धी दे. हा काय शिकवलं होतं तुला? अभ्यास करायला लावला तर केलास का? केला सगळा अभ्यास. हा, आणि पुस्तक पण ना केला असेल. हो पुस्तक मधनच केला मॅडम. आणि मग हे काय? अरे यार, चष्मा का घातलायस तू? ते दे इकडं. तिथे चालत नाही, दे इकडं. मॅडम मम्मीने सांगितलंय चष्मा घालायचा म्हणून. चष्मा घालायचा नाही. चल आधी टोपी नीट कर. शिकायला येतोस ना? टोपी नीट कर ते पहिल्यांदा. कशी पण घालायचं, नीट घाल. गरमी एवढी वाढली मॅडम पण लय बरं. तर मी काय म्हणलं, तू बुक मधनं शिकलास ना? हो बुक मधनं शिकलो हा, सगळं. मग तर हे काय? तुझी बुक इथं राहिली. काल काल काय शिकलास तू? खोटं बोलतोस? नाही मला वाटलं मी शिकलो या. शिकलोय वाटलं? घे. आणि उद्यापासून जर पुस्तक घेऊन नाही ना गेला तर तुला मग मी काल दाखवते. म्हणलं होतं मॅडम तुम्हाला की माझं पुस्तक आहे म्हणून. ही माझं पुस्तक, तुझं पुस्तक इथंच होतं, तू घेऊन नाही गेला. आणि तुला मग तुम्ही तर सांगायला पाहिजे ना मला. तुझे मम्मी एवढे चांगले, तुला ते 20,000 पैसे देऊन तुला शिकवते तिथे, आणि तू हे सगळं करतोस. तू शिकत सुद्धा नाही, जरा सुद्धा शिकत नाही. लाज नाही का वाटत तुला? मला वाटतं तुला सांगून काही फायदा नाहीये. बुक काढ, हे घे. आता ते पण म्हणून म्हणायचं बुक काढ म्हणून. तर आज मी तुला शिकवणार वेगळं काहीतरी. दररोजच वेगळं शिकवताय काहीतरी. शिकायचं नाहीये का? जा क्लास मधनं बाहेर मग आत्ताच. सांगतो म्हणतोय मॅडम मी तसं. आज आपण शिकणार ABCDEFGHIJ. मॅडम ही ऍपल आहे का? हो, ऍपल आहे का? मला ऍपल लय आवडतं. हा, मग आता तू हे शिकायचं. A फॉर ऍपल, B फॉर मुलगा. बदक. नाही, B फॉर बॉल. बदक पण असतो मॅडम. आणि B फॉर बर्थडे. चल आता हे मला वाचून दाखव. हितनं वाचून दाखव. A मॅडम. फॉर ऍपल, B फॉर बॉय. असं करून वाचून दाखव. मॅडम शिव केवढा मोठा आहे बघा की. काय? शुह नाही, ते लायन आहे, लायन. इंग्लिश मीडियमला शिकतो नाही ते, तर इंग्लिशच बोलायचं. आता तुला दाखवते. उद्यापासून इंग्लिश शिकून यायची घरनं. आता सांगतेय. इथं मराठी नीट ना मला मॅडम इंग्लिश शिकवायला लागला का तुम्ही? मग आता काय बोलतोस तू? मराठीच बोलतोयस ना? आणि मराठी येत नाही म्हणे. हे वाच. कारण करू नकोस. आणि उद्यापासून हे घेऊन येते. तुला देणारच नाही. लय भारी यायची ओ तू का चित्र लय भारी भारी काढली ती. माझं डोकं खाऊ नकोस. छडी आहे माझ्याकडे, मारीन तुला, लक्षात ठेव. हे वाच. A फॉर ऍपल, B फॉर बॉय, छडी C तुमच्या फॉर हात आहे तिकडे. वाच लवकर. वाचतोय की मॅडम अहो. हो का हे का नाही हे बघा. ही अंडी यायची कशाची अंडी यायची मॅडम ही सांगा मला. तुझी अंडी आहेत ती. माझी अंडी मी तर अंडी देत अरे नाही. वाच रे बाबा, माझा टाइम वेस्ट करू नकोस. मग मी अंडी देत नाही. इथने वाचायला सुरुवात करायची असती बाळा. इथने वाच. इथून वाचू. गोट्या कसा रे तू? गोट्या इथनं वाच. ए ए ए फॉर ऍपल. ए फॉर ऍपल. हा, पुढं. ए फॉर ऍपल. हा, पुढं पुढं. बी फॉर बदक. अरे बदक नाही, बॉय असतं ते, बॉय. बॉय. हा, बॉय. सी फॉर सीच आहे ना मॅडम. हा, ते सीच आहे. सी फॉर मांजर. मांजर नाही रे, कॅट आहे ते, कॅट. सी फॉर कॅट. इंग्लिश मध्ये बोल ना.
मराठीमध्ये सी कुणी फॉर बोलायला लागलंय? कॅट. अरे हा सी फॉर कॅट. पुढं देत आहे ना मॅडम ही. नाही. दिसायचं पण कमी झाले का? चष्मा आणून देऊ का? घे चष्मा घाल. चष्मा घालायचे तुला. वाच लवकर. डी फॉर कुकू. जाऊ दे रे, तुला तसं पण कळणारच नाही. सी फॉर कुकू. कुकू असतं का? ते डॉग येते डॉग. कुकूच म्हणते ते त्याला. तुम्ही कुकू म्हणता त्याला? कुत्र म्हणतात त्याला कुत्र. द्या वाचतो की मी. घे मग वाच. काही चुकू देत मला येतं मारणार आहे सगळं. ना तुला. हा मी तर मारायला रेडीच आहे. मॅडम तुम्ही हात खाली घ्या नाही तर मी वाचणारच नाही. हात खाली घ्या की मी. वाच लवकर. ई ई ई इथं ई. ई आहे का? हा ई. ई फॉर इमली. अरे इंग्लिश कुठे गेला नक्की? गोट्या ए गोट्या गोट्या. गोट्या कुठे गेला होतास तू? आलो की मॅडम. बस लवकर. आता ना आपण फळाची नाव शिकायची. उद्या तुला अभ्यास आहे की तू उद्या ना ए फॉर चालणार नाही. इथे काय आहे ना तेच वाचून दाखव. हे काय आहे? काय लिहिलंय? एफ एफ अरे एफ फॉर अरे ईच बोलून दाखव ना. ईच काय येतं? ईच अंडे. अरे अंडे नाही रे, एग रे एग. मराठीमध्ये नको वाचूस तू. मॅडम मला मराठी नीट येत नाही. मराठीवर जोर दिला पाहिजे ना जास्त मॅडम. हा मग? जी येत नाही ती शिकलं पाहिजे का नाही मॅडम? हा मग तुझी मम्मी मला म्हणली, पप्पा मला म्हणले की तुला इंग्लिशच शिकवा. जर तू म्हणला का नाही की त्याला आमटा काढ खायचे जेव्हा खायचे तेव्हा खायचं. इथे काय करून करायचं नाही. ते शिकायला येतो ना शिकायचं. राहू दे ते तुझ्यासाठी नाहीयेच. एवढं मॅडम छोटं. मी वॉशरूम करून येऊ का? हा जा जाऊन ये. घरी काही करून यायला कळत नाही. नुसतं आलं की जा जाऊन ये लवकर. मॅडम हो का ही चेन माझी. अरे असू दे तरी कुणाची वाट बघतोय? वॉशरूमला लागली ना, जा जाऊन ये. मी वॉशरूमला जाऊन येतो मॅडम. हा जाऊन ये. येतो लगेच 10-15 मिनिटात. तेवढंच मला बरं वाटतंय. नुसतं डोकं खाल्लंय पोरांना. नुसतं डोकं दुखायला पाहिजे माझं. उद्या ना तुला शिकून यायचं. तुला काय शिकून यायचं थांब मी तुला सांगते. हे काय APPLE ऍपल आहे का नाही? हे ऍपलचं स्पेलिंग इंग्लिश मध्ये. ते तू आता तुला उद्या वाचून लर्न करून यायचे. ते सगळे स्पेलिंग. आता बॉय BO बॉय. मी तुझी टेस्ट टेस्टवर तुला हे सगळे स्पेलिंग लिहायचे. ठीक आहे ना? ठीक आहे मॅडम. उद्या हा अभ्यास करून यायचा. ठीक आहे बाळा? हो. ठीक आहे. आता ना आपण मी लय अभ्यास करतो मॅडम बरं का. हा एकदा अभ्यास करायला लागलो का नाही, एकदा अभ्यास करायला लागलो उठत नाही मी 2-2, 3-3 तास. एवढा अभ्यास खतरनाक करतो मी. बोलून दाखव. मग कालचा अभ्यास केला नाही का? आता तुझी शिक्षा हे बोलून दाखवायचं. क क मॅडम तुम्ही म्हणला होता ते नाही, तुम्ही तिकडचं काहीतरी मगाशी म्हणला होता वॉशरूमला जायच्या आधी करू कुठलं तरी काय. अरे ते हे शिकवलं ते बाळा. कसलं ते बोलतोय? प्राण्यांचं हे बघ हे ते नाही हो मॅडम. ए फॉर नाही दुसरं काहीतरी सांगत होता तुम्ही. हा काय हेच हे फळांचं. हा बरं झालं मला लक्षात आणून दिलं. हा नवीन चॅप्टर आहे. ठीक आहे. आता इथं फळांची नावं आहेत, फुलांची नावं आहेत, व्हेजिटेबल्सची नावं आहेत, प्राण्यांची नावं आहेत आणि उडणाऱ्या प्राण्यांची नावं आहेत, गाड्यांची नावं आहेत. रोम रोम भाइयों. पुढं काय? पुढं हे सगळे. तर आपण आधी तुम्हाला ना फळांची नावं सांग. आधी एकदा बघून घे सगळं. मी तुला विचारणार तर मला आलं पाहिजे. बघून घे. फळ तर लय भारी आहे ती सगळी. हा ते लक्ष आपल्याकडे लक्ष दे. मॅडम हे काय केळ मला लय आवडते ती. हा मग ते बनाना आहे. इंग्लिश मध्ये त्याला माझ्यासमोर काय म्हणायचं? बनाना. केळ नाही म्हणायचं, बनाना म्हणायचं. काय डोकं दुखीच आहे तुमची एक मॅडम अरे सारखं. हे लर्न कर ना. लोटस वाचायचं, बनाना वाचायचं. फ्रूटची नाव म्हणली की बनाना हो का? असं हे काय मँगो. हे काय मॅडम आहे? अंजीर. हा मग अंजीर पण लय भारी लागतं खायला. हा मग ती खायला बरं लागतं ना. आता तू खातोयच नाही ना. आता इथे अभ्यासाचं लक्ष. तुम्ही आणत जावा की अंजीर. मला माहित नाही कसं असतं ते. दिसत मला मी कधी बघितलं नाही, खाल्लं पण नाही मॅडम. खायच्या टाइमला अंजीरचा विषय करायचा. अंजीरच आहे ना. गोट्या रे गट्या घसा रे तू गोट्या. अरे इकडे लक्ष दे रे बाळा. नुसतं डोकं खातो.
उद्यापासून ना तुझं ना पोयम मी सुरू करणार आहे. आता इंग्लिश तर तुला शिकवायला लागेल पोयम हे, तर ते आता मी वाचून काढते. मॅडम मराठीचं पुस्तक कुठे गेलं माझं? टेक्स्ट बुक. ठीक आहे. मला कुठलीही 4 फळांची नावं सांग. तर केळी. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? केळीच म्हणते. अरे नाही रे, तिथे काय लिहिलंय? बनाना. तर त्याला Banana. बनाना म्हणतात. बनाना. हा इंग्लिश मध्ये नाव. एक बनाना. हा. एक पेरू. पेरूला इंग्लिश मध्ये काय म्हणते तू? एक सफरचंद. झाली 4. अरे 3 झाली. आधी तुला गणित शिकवायला लागेल, मगच हे शिकवायला लागेल. काय माझा हा पोरगा डोकं खातो ना. जाऊन द्या मॅडम. मॅडम मला टॉयलेटला लागली आहे. घरनं काय करून आला होतास? घरनं हे सगळं करून आला नाही? जाऊन ये. नाही जायचं. थांब इथेच. हे शिकवायला ना मग जायचं. मॅडम हा बोल. मला टॉयलेटला लागली. आधी हे सांग, मग टॉयलेटला जा. आधी हे सगळं मला वाचून दाखवायचे. म्हणजे हे तुला मी पोयम शिकवते. ये रे पावसा, तुला देतो पैसा. मॅडम मला हागायला लागली. अरे हागायला गेली, टॉयलेटला लागली, एकच असतं. ते असेल. आधी हे सांग. आता मला कुठल्या तरी 4 फुलांची नावं सांग इंग्लिश मध्ये. मॅडम बोल. आता मी इथंच करणार मग कधी काय तू जाऊन ये तू जाऊन ये असं बोलले लवकर जा. जाऊ का इथंच करू अरे नाही रे जा रे बाळा, ते टॉयलेट आहे ना ते त्याच्यासाठी दिले तू जा.